हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 32. इत्तत् वाक्यैस्तथार्थानुसंधानं श्रवणं भवेत युक्त्या सभावी तत्वानुसंधानं मननं तु तत्. याप्रमाणे तत्वमसी या वाक्याचा अर्थ लक्षपूर्वक श्रवण करून त्याच्याशी एकरूप व्हावे. तसेच मनन म्हणजे जे श्रवण केले त्यातील तत्वबुद्धीने विश्लेषण करून जाणून घेणे. तत्वमसी मागील श्लोकांशी संबंध. याआधी आपण जे 3 श्लोक 29, 30, 31 यांचे निरूपण केले त्याच्याशी या आणि यापुढील 2 श्लोकांचाही संदर्भ आहे. या श्लोकांना हे 3 श्लोक जोडलेले आहेत. येथे जे तत्वमसी हे तत्व सांगितले त्याची येथे उपासना साधना सांगितली आहे. मागील श्लोकात आपण पाहिले की तत् म्हणजे आत्मतत्व आणि त्वम म्हणजे आत्म ब्रह्मामधून निर्माण झालेल्या मायेच्या छायेखाली वर्तन करणारा जीव. यापासून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे आणि मुक्ती प्राप्त करायची आहे. यास्तव आपण प्रथम ते तत्व समजावून घेऊया. त्यानंतर येथे श्रवण आणि मनन या ज्या साधना उपासना सांगितलेल्या आहेत त्यांचे निरूपण करू. ओम तत्सत्त्वम असी माझा साक्षात्कार. ओम तत्सत्त्वम असी हा महामंत्र आहे. त्वम असी या तत्वाच्या विस्तृत अर्थाचे निरूपणाचे हे सार आहे. मला भगवंत श्रींनी जे ओंकारमय दर्शन दिले त्यावेळी त्यांनी मला दिलेला हा महामंत्र आहे. तत्वमसी या तत्वामध्ये जी अध्यारूत अक्षरे आहेत त्यासह दिलेला हा महाप्रसाद आहे. हा महामंत्र म्हणजे ऋषींनी उपनिषदामधून भगवंत श्रींनी श्रीमद भगवद्गीतेमधून दिलेल्या महान उपदेशाचे सर्वसार आहे. तसेच मानवी जीवाला मायेच्या छायेतून या भौतिक भवसागरामधून सुरक्षितपणे बाहेर काढून मुक्तीचा मार्ग दाखवणारा आहे. अशांत जीवाला प्रशांत करणारा संदेश आहे. तप्त जीवाला शीतल करणारा उपदेश आहे. या महामंत्राद्वारे तत् आणि त्वम यांचा नेमका संबंध आपल्याला स्पष्ट होतो. त्वम हा तत् आहे. हे विज्ञान तत्ची प्राप्ती करण्यासाठी त्वमला उद्युक्त करते, प्रोत्साहित करते. इतकेच नव्हे तर हा महामंत्र त्यासाठी एक प्रभावी उपासना आहे आणि त्याचा जप त्वमला स्वतःच्या सत्य ओळखीचे सतत स्मरण करत ठेवते. यासाठी याची मी CD तयार केली आहे. ती घरात काही वेळ लावून ठेवावी. त्याचा फार सकारात्मक अनुभव येतो. अर्थ. ओम हे योगेश्वरा तत्सत तूच एकमेव सत्य आहेस. त्वम असी मी तुझाच अंश आहे. तू म्हणजेच मी आहे. मी म्हणजे तू आहेस. तू आणि मी आणि तू एकच आहोत. माझ्यात तुझा सतत निवास आहे. मला तुझा कायम सहवास आहे. या महामंत्राच्या जपाने मला ही जाण सतत असू दे, राहू दे. त्या योगे माझे भौतिकाचे भान क्षीण होऊ दे आणि माझे अध्यात्माचे भान उदित होऊ दे. माझे आचरण मायेच्या छत्राखाली न राहता ते आत्मतत्वाप्रमाणे होऊ दे. या महामंत्रामध्ये 4 मात्रा आहेत. याचा जप करताना तो 4 मात्रात होतो. प्राणायामात 4 मात्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राणायाम त्यावरच आधारित आहे. यामुळे या महामंत्राचा जप आपोआपच प्राणायामाप्रमाणे श्वासाचा ठेका धरून होतो. हे या महामंत्राचे फार मोठे वैशिष्ट्य आहे, रहस्य आहे. साधना उपासना यांचे महत्त्व. ओंकार साधना आपल्याला विश्वनिर्मितीच्या मूळ स्थितीत प्रस्थापित करते. आपली तत्च्या त्या दिव्य दर्शनाची मुक्तीची यात्रा आरंभ होते. हा परमयोग असतो. त्या योगे आपल्या मुक्तीच्या द्वारी पोहोचून येथून फक्त एक पायरी दूर राहतो. ते द्वार उघडणे आपल्या हाती नसते. ते तत् उघडतो. आपल्याला दर्शन होते आणि आपण मुक्त होतो. तोपर्यंत सायुज्य मुक्त म्हणून आपण प्रभुसेवा करत कैवल्यात जीवन जगावे. त्यासारखे अन्य महाभाग्य नाही. गायत्री मंत्र
आपल्याला देहासक्तीमधून बाहेर काढतो. गायत्री मंत्राची उपासना आपल्याला आपल्या जन्माआधीच्या मूळ स्थितीत प्रस्थापित करते. हा महायोग असतो. आपली यात्रा योगधामी तत्प्रत मार्गस्थ होते. महामंत्र आपल्याला अंतःकरणात देहधारणेच्या आधीच्या मूळ स्थितीत पोहोचवतो. अध्यात्माची अंतस यात्रा घडवतो. हा महामंत्र आपल्याला आपल्या जीवनाच्या मूळ स्थितीत प्रस्थापित करतो. हा योग असतो. नित्योपासना नित्य नियमित शारीरिक व्यायाम करावा. योग ऊर्जेची क्रिया करून त्याला योग क्षण सोहम ध्यानाची जोड द्यावी. प्राणायाम करावा. हस्तमुद्रा करत महामंत्राचा जप करावा. या योगे आपला बाह्य प्रवास थांबून आपली अंतस यात्रा होते. आपला अंशात्म्याशी योग प्रस्थापित होतो. सप्तचक्रांवर गायत्री मंत्र म्हणावा. या योगे आपण देहधारणेच्या आधीच्या मूळ स्थितीत प्रस्थापित होतो. आपल्याला महायोग प्राप्त होतो. ओंकार साधना करावी. या योगे आपण विश्वनिर्मितीच्या आधीच्या मूळ स्थितीला प्राप्त होतो. आपल्याला परमयोग प्राप्त होतो. अधिक माहितीसाठी योग साधना गायत्री मंत्र हस्तमुद्रा योगदास उवाच भाग 1 उपनिषदे इत्यादी माझी पुस्तके अभ्यासावीत. ऋषींचा उपदेश तत्वमसी ओम तत्सत्वम असी या जपाची आवडी आणि गोडी लागावी. त्याचे महत्त्व हृदयात ठसावे. त्या योगे आपल्याकडून नित्योपासना व्हावी. यासाठी ऋषींनी या आणि पुढील 2 श्लोकांमधून आपल्याला उपदेश केला आहे. कारण आपण देहधर्मासाठी भौतिकाने वेढलेले आहोत, त्यात गुरफटलेले आहोत, त्यात रत आहोत. एरवी देह जीवित राहणे शक्य नाही. यामुळे आपला भौतिकाशी भावनिक व्यावहारिक नित्य संबंध निर्माण झालेला आहे. हा संबंध एक सोपस्कार आहे. हा विवेक आपल्याला राहावा लागतो. नित्योपासना आपल्या प्राणाला भेदून गेल्याशिवाय आपल्या हातून त्याचे नित्याचरण होणे महाकठीण असते. त्यासाठी आचरणात आणाव्यात अशा 4 पायऱ्या त्यांनी या आणि यापुढील श्लोकात सांगितलेल्या आहेत. श्रवण त्यापैकी श्रवण ही पहिली पायरी आहे. ती उपासनेची सुरुवात आहे. आपण सर्वच जण कानांनी सतत ऐकत असतो. कारण कान बंद करायची सोय नाही. आजूबाजूला जे ध्वनी होतात ते आपल्या कानात आपोआप आदळत असतात. यामुळे श्रवण ही क्रिया सहजच होत असते. परंतु त्याचे उपासनेत रूपांतर करावे लागते. तसे न केल्यास एकतर श्रवणाचा काहीही उपयोग होत नाही. इकडून तिकडे गेले वारे अशी अवस्था होते किंवा आतताईपणा होतो आणि हातून प्रमाद होतात. आपल्याला एखादा चक्रम काहीतरी वेडेवाकडे बोलतो आणि आपण तात्काळ चिडतो. त्याला मौखिक बोलीने किंवा देहबोलीने प्रत्युत्तर देतो. येथे ऐकणे आणि त्याची प्रतिक्रिया देणे हे एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून होते. आपला स्वाभिमान डिवचला जातो. अहंकार दुखावतो. जिव्हारी जखम होते. त्याभरात आपण प्रतिक्रिया देतो. यामुळे बहुतांशी नको ती प्रतिक्रिया हातून घडते. त्यात आपणही बदनाम होतो. एखाद्या वेळी प्रमादापेक्षा प्रतिक्रिया जास्त क्षमतेची केली जाते. यामधून कायमकरता कटुता निर्माण होण्यापेक्षा आणखी काही होत नाही. याऐवजी शांतपणे काटा काढल्यास काटा काढला जातो. आपल्याला दुखत नाही. समोरच्याला सहन होईल अशी इजा होते आणि त्याला याचा व्रण त्याला आयुष्यभर बाळगावा लागतो. श्रवण ही उपासना शांतपणे सामावून घ्यावी. जे ऐकायला येत आहे ते शांतपणे जराही प्रतिक्रिया न उमटता ऐकावे. स्मृतीत साठवावे. त्यावेळी मेंदूला विश्रांती द्यावी. मग मेंदूच्या मदतीने श्रवण केलेले पचवावे. येथे या श्रवणाचा फार उत्तम परिणाम होतो. कारण श्रवण करताना आपण फक्त श्रवणच करत असल्यामुळे आपण पूर्ण क्षमतेने 100% श्रवणच करतो. त्यावेळी जर त्यावर प्रतिक्रिया उमटली तर त्या गडबडीत काही भाग श्रवण करायचा राहून जातो. श्रवण करून झाल्यावर त्यावर शांतपणे त्याचे विश्लेषण करावे. असे विश्लेषण 100% उत्तम होते. ते निर्णय घेण्यासाठी जास्त परिणामकारक होते.
यासाठी प्रवचनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तके उपलब्ध असतात, ती वाचून निश्चितच ज्ञानप्राप्ती होते, परंतु श्रवणामुळे त्याच विषयाचा बोध प्राप्त होतो. अगोदर प्रवचन मौनात ऐकावे आणि मग त्या विषयावर वाचन करावे. या उलट करू नये, कारण तसे केल्यास प्रवचनाच्या वेळी प्रवचनकार प्रवचनात पुस्तकातील सर्व सांगत आहे ना तसेच सांगत आहे की काही निराळे सांगत आहे याची पडताळणी सुरू होते. तसे न झाल्यास त्यावर मनात प्रश्न तयार होतात. यात प्रवचन ऐकायचे राहून जाते. याऐवजी प्रवचन झाल्यावर मग वाचन करावे आणि मग प्रश्न विचारावेत. तुम्ही रस्त्याने घाईघाईने कामाला जात आहात. काम फार फार महत्त्वाचे आहे आणि अति निकडीचे आहे, म्हणून तुम्ही भरभर जात आहात. याच वेळी कुणी तुम्हाला काही बोलले तर ते तुम्हाला ऐकायला येणार नाही. ऐकायला आले तरी त्याची दखल घेतली जाणार नाही. रस्त्याने ओळखीचे कोणी दिसले तरी ते तुमच्या लक्षात येणार नाही. लक्षात आले तरी त्याची दखल घेतली जाणार नाही. अशा वेळी तुमच्या मनात अन्य विषय उमटणार नाही. उमटले तरी त्याची दखल घेतली जाणार नाही. याचप्रमाणे श्रवण करताना आपली एकतानता झाली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही जे ऐकता त्याचा त्या सांगणाऱ्याला अभिप्रेत असलेला अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यात तुमचा अर्थ मिसळला जाणार नाही. ऐकलेला अर्थ तुम्हाला पसंत आहे की नाही हे नंतर ठरवावे. नाहीतर तुम्हाला पसंत असेल तेवढेच तुमच्याकडून ऐकले जाईल, बाकी तुमच्याकडून दुर्लक्षित केले जाईल. त्या क्षणी जे ऐकले नेमके तेच ऐकले गेले पाहिजे आणि नेमके तेच जसेच्या तसे स्मृतीत गेले पाहिजे. कारण ऐकताना सर्व समजेलच असे नाही. नंतर त्यावर सावकाश विचार केला की त्याचा अर्थ जास्त चांगला उमजतो, परंतु बहुतांशी असे होत नाही. यामुळे एकदा ऐकलेले ध्वनिफितीवर जेव्हा पुन्हा ऐकले जाते त्यावेळी ते आणखी निराळे समजते. याचा अर्थ इतकाच असतो की प्रथम ऐकले तेव्हा लक्ष विचलित झाले होते. स्वामी विवेकानंद भले मोठे पुस्तक काही तासात वाचत असत आणि त्यावर विद्वत्तापूर्वक चर्चा करत असत. इतकी त्यांची एकाग्रता दृढ होती. परंतु आपले असे होत नाही. आपल्याला पारायणे करावी लागतात, परत परत वाचावे लागते, ऐकावे लागते. यामधून एक विचित्र प्रथा रूढ झाली. पहिल्या श्रवणात किंवा पहिल्या वाचनात सर्वार्थाने समजले नाही म्हणून परत परत ऐकण्याची वाचायची गरज निर्माण झाली आणि यामधून आध्यात्मिक धार्मिक पुस्तकांचे पारायण करायची प्रथा सुरू झाली. हा एक धार्मिक कार्यक्रम विधी म्हणून पाळला जाऊ लागला. यासाठी अमुक दिवस अमुक ठिकाण ठरवून वाचन केले जाऊ लागले आणि एक ठराविक ग्रंथ त्या कालखंडात वाचला जाऊ लागला. का रे बाबा, इतक्या वेळेला वाचून समजले नाही का? मग योग्य गुरु कर आणि समजावून घे. काही ठराविक पुस्तकातच ज्ञान आहे असा समज तर नाही ना. सारखे तेच तेच वाचत वेळ आणि आयुष्य वाया घालवण्यापेक्षा त्याच वेळात निरनिराळी पुस्तके वाच आणि आपले ज्ञानभांडार समृद्ध कर. आयुष्य सत्कारणी लाव. पुढे पारायणाचा दैव दुर्वलास असा झाला की पारायण म्हणजे एखादे पुस्तक त्याचा अर्थ सर्व दृष्टीने समजावा म्हणून परत परत वाचणे असा जो होता तो लुप्त होऊन त्या परत परत वाचनाचा अर्थ एक वेळ त्या ग्रंथाचा अर्थ समजला नाही तरी चालेल, परंतु पारायण झालेच पाहिजे. अशा ग्रंथांना आणि त्यांच्या वाचनाला धार्मिक विधींचे महत्त्व प्राप्त झाले. आता तर अशा ग्रंथांमध्ये ग्रंथांच्या सुरुवातीच्या पानांवर या ग्रंथाचे पारायण कसे करावे ते वेळ आणि दिवस यासह वेळापत्रकच छापलेले असते. असे पारायण देवासमोर बसून सोळे नेसून केले जाते. ते सुरू असताना तेथे वाचणाऱ्याबरोबर एक धार्मिक विधी म्हणून इतरांनीही बसायची प्रथा आहे. यात पुण्य मिळते अशीही भावना आहे. मग ते पारायण तेथे बसलेल्यांनी कितपत ऐकले हा एक संशोधनाचा विषय आहे. माझ्या आजीचे डोळे आधू झाले होते, परंतु दर शनिवारी देवांसमोर बसून शनी महात्म्याची पोथी हातात ठेवून ती वाचत असे. शनी महात्म्य तिला पाठ झालेले होते. दृष्टी अधू न झालेली असल्यामुळे ती वाचू शकत नव्हती. दृष्टी अधू झालेली असल्यामुळे ती वाचू शकत नव्हती. तरीही त्या पानावरील मजकूर संपला की ती ते पान बरोबर उलटत असे. प्रवचन पूर्ण श्रद्धेने ऐकावे. त्यावेळी शांत आणि मौन असावे.
तरच आपल्याला त्यातील बोध पचनी पडेल. हा काय सांगणार अशी भावना ठेवून प्रवचन ऐकू नये. आपल्याला पसंत नसल्यास तेथे परत जाऊ नये. कुणीही सर्व गुण संपन्न नसतो. तसेच आपणही सर्व काही स्वीकारणारे आणि जाणणारे नसतो. प्रवचनकाराकडे प्रवचनकार इतक्याच एकमेव भावनेने पाहावे. त्याचे प्रवचन बोध घेण्यासाठी ऐकावे. त्याच्या जीवनात डोकावू नये. ऐकताना फक्त तुमच्या कानांनीच ऐकून भागणार नाही. ऐकणे तुमच्या एकूणच उपस्थितीमधून झाले पाहिजे. ऐकताना रोम रोम, रंध्र रंध्र, नस नस पुलकित झाली पाहिजे. कानात प्राण आणून ऐकणे झाले पाहिजे. ऐकताना अंतर्बाह्य एकरूपता झाली पाहिजे. प्रवचनातील शब्दाशी आत्मभेट झाली पाहिजे. अशा प्रकारे ऐकल्यावर श्रवणानेच आपल्याला समाधी प्रसाद प्राप्त होतो. आपण येथेच अंतिम पायरीवर पोहोचतो. बाकी उर्वरित पायऱ्यांची आवश्यकता राहत नाही. अष्टावक्र गीता केवळ ऐकून राजा जनक साक्षात्कारित झाला. परंतु असे जेव्हा होत नाही तेव्हा दुसरी पायरी आवश्यक असते. मनन. तटस्थता. मनन हा शब्दच त्याला काय अभिप्रेत आहे ते आपल्याला सांगत आहे. मनन या शब्दाची फोड आहे मन अधिक न. न मन होऊन नमन करा. न मन व्हा. जे श्रवण केले त्याचे मनाची लुडबुड न होऊ देता विश्लेषण करा. तटस्थ राहा. अत्यंत परखडपणे जसे आहे ते समजून घ्या. त्यात स्वतःची मते, आवड निवड, मतलब, इतरांची मते, इतरांचा प्रभाव इत्यादीचा पगडा येऊ देऊ नका. हे असे झाले तरच ग्रहण केलेल्याचे ज्ञान झाले असे म्हणता येईल. नाहीतर ते अज्ञान असेल किंवा अज्ञानाच्याच परंतु भावनांच्या आहारी गेलेल्या इतर छटा असतील. उदाहरणार्थ लहान बाळाला पुढे करून मदत मागितली जाते. यामुळे तुम्ही करुणा, दया इत्यादी भावनांच्या आहारी जाऊन मदतीचा निर्णय घेता. हे मनन नाही. हा परखड निर्णय नाही. मेंदू त्याच्या बुद्धी या शक्तीचा वापर करतो. स्मृतींची मदत घेतो आणि जर मनाने देहादी इंद्रियांनी व्यत्यय आणला नाही तर तो जे जसे आहे ते तसे प्रक्षेपित करतो. परंतु जर मनाने किंवा देहादी इंद्रियांनी भावभावना निर्माण केल्या तर त्याच्या कामात व्यत्यय येतो. तो त्या भावनांमुळे प्रभावित होऊन त्या अनुषंगाने मिळालेल्या ज्ञानाचे विश्लेषण करतो. अशाला मनन म्हणता येत नाही. स्मृतींची केवळ संदर्भ म्हणून मदत घ्यावी. मनन करताना आपल्यावर स्मृतींचा प्रभाव असू नये. कारण स्मृती ऐतिहासिक असते, भूतकाळातील असते. त्यानंतर बराच काळ गेलेला असतो. नदीमधून बरेच पाणी वाहून गेलेले असते. अनेक स्थित्यंतरे झालेली असतात. वर्तमानात मनन करताना याचा पगडा असता कामा नये. उदाहरणार्थ अमुक काम आपले वडील अमुक पद्धतीने करत असत. ही स्मृती होणे ठीक आहे. याचा अर्थ भावना विवश होऊन त्या प्रकारेच ते काम करावे असे नाही. कारण काळाप्रमाणे पद्धत बदलणे अपरिहार्य असते. यामुळे मनन करण्यासाठी कसोटी आहे की मेंदूकडून भावातीत अवस्थेत ग्रहण केलेल्या ज्ञानाचे विश्लेषण झाले पाहिजे. त्यासाठी संदर्भ म्हणून स्मृतींची मदत घेतली पाहिजे. अशा प्रकारे मेंदूकडून प्रक्षेपित झालेले विश्लेषण जीवात्म्याला प्राप्त झाले पाहिजे. त्याच्याकडून यासंबंधी काय कृती करायची याची प्रेरणा झाली पाहिजे. त्याप्रमाणे एकतर जीवात्म्याच्या प्रेरणेने कर्मेंद्रियांकडून कृती होईल किंवा त्याच्याच प्रेरणेनुसार काहीही कृती होणार नाही. त्यातूनही जीवात्म्याच्या प्रेरणेनुसार कृती केली नाही तर त्याचे परिणाम जाणून कृती झाली पाहिजे. मनन आणि चिंतन. मनन आणि चिंतन यातील भेदही समजून घ्यावा. कारण यामध्ये ज्ञानप्राप्ती हे साधर्म्य दिसून येते आणि गैरसमज होतो. चिंतनात काहीतरी निश्चित असा हेतू असतो. नक्की काहीतरी माहीत करून घ्यायचे असते. त्या अनुषंगाने चिंतन केले जाते. चिंतनात मनन केले जाते. परंतु ते कसल्या तरी चिंतेच्या प्रभावाखाली काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी साध्य करण्यासाठी इत्यादी. चिंतन करून हेतू साध्य झाला नाही तर चिंता तशीच राहते. येथे मननाला मर्यादा येते.
मननाला एक विशिष्ट दिशा दिलेली असते. चिंतन साध्य सिद्ध होईपर्यंत पुन्हा पुन्हा केले जाते. मनन निर्हेतुक असते. मननाचा परिणाम काय असेल याची काळजी नसते. येथे परखड निखालस सत्य तेच प्रक्षेपित करायचे असते. यामधून काही मिळाले किंवा काहीही मिळाले नाही तरी फरक होत नाही. मनन आध्यात्मिक आहे. मनन एकदाच केले जाते कारण येथे काहीही साध्य सिद्ध करायचे नसते. मननाच्या प्रक्षेपणाचे काय करायचे ते अगोदरच ठरलेले नसते. मननात प्रेम आहे. आईच्या वात्सल्याने सत्य तेच सांगून अप्रत्यक्ष मार्गदर्शन करायचे असते. देवाचे चिंतन केले जाते. त्याची कृपा व्हावी, त्याचे दर्शन व्हावे, साक्षात्कार व्हावा असा हेतू अगोदरच ठरलेला असतो. याचा अर्थ चिंतन अगोदरच असलेल्याचे केले जाते. यामुळे जुन्या शोधांच्या चिंतनामधून नवीन शोध लावले जातात. येथे ऋषींनी युक्त्या असा शब्द वापरलेला आहे. चिंतन भौतिक आहे. चिंतनात तर्कसंगती आहे. यामुळे चिंतनात वादविवाद आहे. चिंतन तुम्हाला प्रथम चिखल दाखवेल आणि मग हळूहळू कमळाकडे घेऊन जाईल. कदाचित शेवटी चिखलही तितकाच उपयुक्त आहे, महत्त्वाचा आहे असेही अनुमान वर्तवेल. मनन सर्वप्रथम तुम्हाला कमळ दाखवेल आणि कमळा इतका चिखलही महत्त्वाचा आहे असा संदेश देईल. चिंतन तुम्हाला प्रथम काटे दाखवेल आणि मग हळूहळू त्यावरील फुलाकडे घेऊन जाईल. मनन तुम्हाला प्रथम फूल दाखवेल आणि मग त्या खालील काट्याची सूचना देईल. चिंतनात चंद्रावरील डाग प्रथम जाणवेल आणि मग चंद्र दर्शन होईल. मनन प्रथम चंद्र दर्शन घडवेल आणि मग त्यावरील डाग लक्षात घ्यायला सांगेल. कारण चिंतनाला सर्वप्रथम प्रयोजन चिखलाचे, काट्यांचे आहे आणि मग ते त्यामधून कमळ, फूल शोधून काढेल. मननाचे प्रयोजन कमळात, फुलात आहे. त्याला चिखल, काटे याच्याशी फारसे कर्तव्य नाही. चिंतन तुम्हाला प्रथम सौंदर्य पाहायला लावेल आणि मग माणूस निवडला जाईल. मनन तुम्हाला सर्वप्रथम गुणदर्शन देईल, उपयुक्तता आजमावेल आणि मग सौंदर्य महत्त्वाचे नाही असे अनुमान दर्शवेल. राजसूय यज्ञाच्या वेळी भगवंत श्रींच्या सूचनेवरून दुर्योधनाला विचारले असता तो म्हणाला की येथे आलेले सर्व 1000 ब्राह्मण अपवित्र आहेत. आणि याचेच उत्तर युधिष्ठिराने दिले की सर्व ब्राह्मण योग्यतेचे आहेत. हाच फरक आहे. यास्तव मनन चिंतन यामधून स्वतःला, स्वतःच्या स्वभावाला, स्वतःच्या मतांना, स्वतःच्या आवडीनिवडींना, स्वतःच्या साध्याला दूर करावे. तसे न केल्यास स्वतःप्रमाणेच इतर जाणवू लागतात. ही भ्रांती असते. आपल्यासाठी दोन्हीही उपयुक्त आहेत. यास्तव त्यांच्या युक्तीने खुबीने वापर करावा. जीवनामध्ये प्रथम मनन करावे आणि मग त्या विशुद्ध ज्ञानावर चिंतन करावे. म्हणजे आपण सरळ योग्य मार्गावर यात्रा करू लागतो. या उलट अगोदर चिंतन केले आणि मग मनन केले तर प्रवास होतो, भटकायला होते, योग्य ते शोधता शोधता भरकटायला होते. दीर्घ प्रवास झाल्यावर हाती योग्य ते लागते, परंतु तोपर्यंत यात्रेला उशीर झालेला असतो. आपण सुरुवात कशी करतो यावर शेवट अवलंबून असतो. शेवट काय घ्यावा हे जर अगोदरच ठरवले तर अनुमान काढताना तारांबळ होत नाही. तसेच यामधून जेव्हा आपल्या अंदाजापेक्षा निराळे अनुमान हाती येते तेव्हा तर फार गोंधळायला होते. चोर शोधायला जावे तर संन्यासी हाती सापडतो आणि संन्यासी शोधायला जावे तर चोर हाती सापडतो. यास्तव सर्वप्रथम निर्हेतुक मनन करावे आणि मग त्या मननाच्या आधारे त्यावर चिंतन करावे. हरिओम.